तर नक्कीच या मालिकेच्या संदर्भामध्ये जेव्हा ही मालिका बंद होते आणि आपण या पद्धतीने युट्यूब चॅनलवर ही मालिका करतो आहोत, हा निर्णय घेतल्यानंतर सगळ्या कलाकारांशी मोकळा संवाद आम्ही केला, की ज्यांना या व्हेंचरमध्ये पुढे यायचंय त्यांनी या व्हेंचरमध्ये असावं. ज्यांना या व्हेंचरमध्ये येण्यासाठी प्रत्येकाच्या काही वेगळ्या अडचणी असू शकतात, प्रत्येकाचे काही वेगळे प्रेफरन्सेस असू शकतात. त्यामुळे कलाकारांना हे संपूर्ण स्वातंत्र्य, म्हणजे कालच मला मधुराणीचा मेसेज यायला, तिला प्रोमो प्रचंड आवडला आणि तिने क्षमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यामुळे हे प्रत्येकाचं एक स्वातंत्र्य होतं, की तुम्ही याचा भाग होऊ इच्छिता किंवा तुम्ही याचा भाग होण्यासाठी तुमच्या मनात थोडीशी जर अडचण असेल, कारण मधुराणी एका वाहिनीचा खरं तर फेस आहे आणि त्यामुळे कदाचित हा निर्णय घेत असताना तिला इतर गोष्टींची जी काही गणित होती, या गणितांमुळे तिने सांगितलं की माझ्या शुभेच्छा आहेत. आणि मग नवीन सावित्रीमाईंसाठी शोध सुरू झाला आणि क्षमाचं मी मनापासून कौतुक करेन की तुम्हाला पहिल्या एपिसोडमध्येच ती गोष्ट जाणवेल की किती समरसून सावित्रीमाईंची भूमिका क्षमा देशपांडे साकारतात.